आम्ही चाललोय LOC ला, कारगिलला आलोय आणि वरती जिथे युद्ध झालं होतं 1999 साली, सगळ्यांना माहितीच आहे. आम्ही आता तिथे चाललोय. आम्ही ॲक्च्युली काल आमची गाडी घेऊन वरती गेलो होतो, पण हाईट इतकी जास्त असल्यामुळे आमची गाडी खूप वेगवेगळे टर्न होते आणि गाडी खूप मोठी आणि रस्ता खूप नॅरो आहे. त्यामुळे मग आम्ही रिस्क नाही घेतली, परत खाली आलो आणि आम्ही आज बुलेट घेतली आहे रेंटने. चला आपलं आम्ही चाललोय आता. ओके, झाली तयारी? हेल्मेट घालावंच लागणार आहे का? ठीक आहे. आता तुम्ही फक्त रस्ता बघा कसा आहे. एवढा वर जाताना हाईट तर वाढतेच, डायरेक्ट सापासारखा रस्ता. वरतून बघितलं डायरेक्ट खाली सापच दिसतात. खोल दरी दिसते साईडला आणि रस्ता इतका लहान आहे. दुसरी जर मोठी गाडी आली तर ती जाऊ शकत नाही असं, म्हणजे इथं मोठ्या गाड्या येतच नाही, शक्यतो लहानच येतात. पण हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते खालून. वरती आलोय जरा आम्ही, आणि ही जी वरची चोटी दिसते तुम्हाला, ही सगळ्यात वरती, तिथे आर्मी आहे आणि तिथे जायचंय आपल्याला एवढ्या वरती, म्हणजे जवळपास 16-17 हजार फीट. आणि लडाखला खूप जण येतात, पण ह्या प्लेसवर खूप कमी जण येतात. आम्ही तिथे असल्यामुळे आम्ही गेलो. आमच्या माध्यमातून तुम्हीही बघा, इथे शक्यतो खूप जण येतच नाहीत बघायला. जे खूप इंटरेस्टेड आहे, ज्यांना युद्धाचं वगैरे थोडंसं इंटरेस्ट आहे, तर ते जास्त येतात बघण्यासाठी. आणि हे गाव आहे इथे. आम्हाला आहे ना जाताना माहीत नव्हतं हे काय आहे. इथे 1971 साली युद्ध झालं होतं का, त्याच्या आधी इथे पाकिस्तानचे लोक राहायचे. जुनं बांधकाम आहे बघा, सगळं दगडाच्या भिंती आहेत. आलो होतो ते इथे LOC जे युद्ध झालं होतं, आम्ही वरती आलो, पण आम्हाला पुन्हा वरती आल्यावर कळलं खाली. आणि हे शेवटचं गाव आहे. सगळे गावातले लोक पण जमा झालेत, असंच गप्पा मारतोय आम्ही. आणि ना हे जे मागे दिसतंय तुम्हाला, हा मागचा जो डोंगर आहे, तिथे वरती पण आर्मीचे कॅम्प आहेत. तर यांचा इन्कम सोर्स हा आहे की हे गाढवावर पाणी घेऊन जातात त्यांना. अजून बाकी तरी ते पाऊस नाहीये, पाणीची कमतरता आहे. आणि शेवटचं गाव आहे. आणि हा डोंगर आहे का, याच्या मागे पाकिस्तान आहे. 1971 पर्यंत हा भाग पण पाकिस्तानचाच होता, पण मग 1971 नंतर पाकिस्तान तिकडे गेलं. इथे पण 8वी पर्यंत शाळा आहे मुलींना. आणि या 2 गाड्या दिसताय का, इथे शिक्षक येतात शिकवायला. आणि अजून हे म्हणतायत की इथे जे बर्फाचा डोंगर आहे, हा बर्फाचा डोंगर, तर तो इंडिया पाकिस्तान दोघांचा आहे. ते बघ बोलताय, क्या खाना खाया, क्या बोलते उसको? नहीं, जानजोसा. जानजोसा क्या? 2 दार डोसा. रात को खाता है ना, हाँ, उसको बोलते हैं गोंदन. गोंदन मतलब डिनर को, डिनर रात का खाना. हाँ, 2 जार. कौन सी भाषा है ये? पुरकी. पुरकी लैंग्वेज. और ऐसे बोलना है तो हमें आप अच्छे लगे. खास दो. हाँ? खास दो. खास दो. खास दो. हाँ, खास दो, खास दो. खास दो. तो फिर यहाँ पे अभी फिर मार्केट नजदीक नहीं है यहाँ पे? यही बाजार में कारगिल में जाते हैं. कारगिल. फिर वहाँ से ही सब लाते हैं कारगिल सामान. से इधर शादी किया. यहाँ दीपू है ना, दीपू. हाँ, हाँ. आप कारगिल में रहते थे? हाँ, कारगिल में. ओके. यहाँ दीपू. ये ससुराल है आपका? अभी इधर शादी किया. हाँ. पापा मामी सब कारगिल में. यहाँ से 12 किलोमीटर है. हाँ, कारगिल में तो थे हम अभी, उधर से ही आए. शाम को आते हैं 5 बजे. हाँ, हाँ, हाँ. सुबह जाते हैं 9-10 बजे. यहाँ से मतलब काम करने के लिए जाते? पढ़ाई के लिए बच्चे लोग हाँ, जाते हाँ, हैं हाँ, उधर हाँ. कारगिल में, प्राइवेट स्कूल में. और कोई तो मुलाजिम वाला जाता है यहाँ से इको में, प्राइवेट गाड़ी में चलता है बस. तो आपको यहाँ पे अच्छा लगता है? क्या करेगा, यहाँ पैदाइश हो गया, अच्छा लगेगा ना. और कहाँ जाएगा. आम्हाला चहा प्यायला चाललोय आम्ही आता. चल पिल्लू, चहा प्यायचा तुला? आणती पण येते, चल तू. लागलं का? हे बघा, यांच्या घरी आल्यावर आपल्या पूर्ण भारतात मी ही सिस्टम नाही बघितली. यांच्या रूफ जे छत आहे त्याला पण बेडशीट लावलेलं आहे, खाली पण पूर्ण आथरले गरम राहण्यासाठी. देसी घी खाएगा ना सर?
हाँ है तो लाओ सर। ये तो है, ये क्या, इसको क्या बोलते हैं? ये रोटी है मैम, ये अपना ये मतलब normal चाय रोटी के है तो साथ हर- खाते हैं। हाँ, हाँ हाँ हर एरिया में होता है ना नॉर्मल, यहाँ थोड़ा मोटा बनता है बस। हाँ। आपके वहाँ चपाती बनते हैं ना। हाँ हाँ हाँ। मुझे एकदम थोड़ा आधा देना, ज्यादा चाय नहीं। मेरी मम्मी खाती है चाय के साथ गाय का घी खाती है। अच्छा, हमारे तो यहाँ पर ये मॉर्निंग टाइम पे यही होता है। तो अच्छा है चाय हेल्थ साथ के लिए तो। बटर या घी। हाँ। हाँ, चाय के साथ यही होता है। सॉल्टी मतलब नमक का ना। नमक का, नमक हमने का। ट्राई किया था, मुझे तो थोड़ा नहीं सा, ये अच्छा। थोड़ा हाँ, लगा। इनको नहीं देना। लगा सही। हाँ, वो पिंक कलर का रहता है ना। पिंक कलर हाँ, तर त्यांनी आम्हाला चहा दिलाय, सोबत रोटी आणि सोबत बटर दिलंय खूप जास्त, बिस्किट पण दिले होते आणि 2 प्रकारचे चहा दिले होते. एक नॉर्मल चहा जी आपल्या पूर्ण सगळीकडेच पितात आणि एक नमकीन चहा. ही बघा पिंक ब्लॅक कपमध्ये जे दिसतंय ती नमकीन चहा आहे, त्याच्यामध्ये मीठ असतं. तर ते मला नाही आवडलं, पण ठीक आहे, हे ट्राय करतायत, खातायत. हम ये पीते हैं चाय लंच में, वो कोई कोई डिनर पे भी पीता है ये। ये वाली ब्रेकफास्ट, हाँ ये वाली। वो मीठा कम पीता है यहाँ पर। किस चीज का ये जो क्या बोलते हैं आसाम साइड में होते हैं ना टी, उस टी का एक वैरायटी है ये। लेकिन इसमें नमक डालते हैं। नमक डालते हैं लेकिन। आता हा नवीन प्रकार आहे. ही जी नमकीन चाय मी बोलली त्याच्यामध्ये हे गहू जे भाजतात त्याचं पीठ बनवतात आणि ते पीठ त्याच्यात टाकायचं, गाढ असं त्याला पुन्हा मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये पुन्हा बटर टाकायचं आणि ते खायचं. हे हेल्थला पण चांगलं असतं आणि असं म्हणतात की तुमचं अपचन झालंय, पोटाचं डायजेस्टिव्ह सिस्टम खराब झाली आहे, तर हे इथले लोक हे खातात. काय नाही, एकदम हेल्दी आहे, पण टेस्ट नाही आहे, टेस्टलेस आहे. आणि जे नवीन फर्स्ट टाइम खाणारे त्यांना मे बी बिलकुलच आवडणार नाही ती गोष्ट, पण ती हेल्दी आहे. इथलं ट्रेडिशनल फूड आहे ते. बस इतना और अभी आपकी मर्जी, आप जितना ज्यादा दोगे उतना गाढ़ा हो जाएगा, जितना कम दोगे उतना हे हे. चला सांगा त्यांना. गान दिदू बाय कर. हे आहेत आर्मीचे कॅम्प आहेत. रेस्ट्रिक्टेड एरिया, नो ड्रोन झोन. बाकी वरती तर आहेच, तुम्हाला दाखवलं. त्याचं काय लिहिले When you go home, till them of us that for your tomorrow we gave our today. तुमच्या आर्मीवाले अशा ठिकाणी राहत आहेत फक्त आपल्यासाठी, जे आपण घरी बसून निवांत चहा टी व्ही बघत बसतो ना क्रिकेटच्या मॅच, ते इथं आहेत म्हणून बॉर्डरला सिक्युरिटी करण्यासाठी अशा उन्हाच्या व थंडीच्या ठिकाणी एवढ्या हाईटला ते राहत आहेत. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि खरंच त्यांचं ॲप्रिशिएट आहे त्यांच्यासाठी. आणि आम्ही अशा ठिकाणी आलोत ना, आम्हाला कसं वाटतं या गाडी चालवताना आम्हाला माहिती, ते तर दररोजचं त्यांचं आहे. आणि इथेच नाही आहे, ते आर्मीवाली वरती राहत आहेत ज्या ठिकाणी आपण चलत जायल्याशिवाय पर्याय नाही आहे, एवढं खतरनाक ठिकाणी. तर हे बघा, हे आहे हंडरमॅन हेरिटेज म्युझियम. आम्ही हे बघून गेलो होतो वरच्या गावामध्ये. आता इथे आलं. हे जे आहे ना, हे पाकिस्तानचा भाग होता. हे त्यांची इथे मध्ये भांडे वगैरे सगळं आहे. आणि आपलं ही जी चोटी दिसते काळी कलरचा जो डोंगर आहे, तिथून हे पूर्ण पाकिस्तानचा भाग होता. पण 1971च्या युद्धानंतर झालं असं की इंडियाने तो जिंकला आणि ते पळून गेले इथून, आणि आता हा पूर्ण आपल्या भारताचा भाग आहे. तर त्यांचे जुने मग घरं, त्यानंतर इथे बरेच त्यांचे भांडे, बऱ्याच वस्तू आहेत मध्ये. इथे खाली आलं की थोडासा फ्लॅग आहे दिसतोय. इथे टेलिस्कोपने पुढे पाकिस्तान आहे. ते पाकिस्तानचं सैन्य पण आहे तिथे उभं आणि ते दाखवतात त्या टेलिस्कोपमध्ये. तर याचे पर हेड 50 रुपये चार्जेस होते. आणि त्याच्यामध्ये आपलं जे एकदम लांब डोंगरावर ना, खूप बारीक बारीक आपल्याला असं डोळ्यांनी दिसतच नाही, तिथे आर्मी आपली राहते. आणि त्याच्या थोडंसं पुढे पाकिस्तानची आर्मी आहे. तिथं आपल्याला त्याची मध्ये लाईन केलेली आहे, ती पण दिसते. आपले टायर बंकर्स आहेत, त्यांचे पण बंकर आहे. परत त्यांनी गन घेऊन एक तोफ आपल्या दिशेने केलेली आहे, ते पण दिसते. तिथं आर्मी सैन्य, पाकिस्तानचं सैन्य फिरते, ते दिसतं. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.